नागपूरच्या हिंगणा पोलीस ठाणे हद्दीत गुंगाव परिसरात 2 वर्षांच्या मुलीवर कुत्र्यांनी हल्ला केला। धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यात जखमी मुलीचा जागीच मृत्यू झाला। मुलगी तिच्या आईसोबत गुंगावाजवळील नदीवर कपडे धुवायला गेली होती आणि खेळत खेळत ती जवळच्या पुलाखाली पोहोचली। इथंच तिच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत मुलीचं नाव हर्षिता होतं। तिचे वडील मजुरी करतात। ती त्यांची तिसरी मुलगी होती। गुरुवारी दुपारी 1:30च्या सुमारास हर्षिताची आई कपडे धुण्यासाठी गुंगाव नदीवर गेली होती। हर्षिता देखील आईसोबत गेली। दरम्यान हर्षिता खेळत असताना पुलाखाली गेली। कपडे धुतल्यानंतरही जेव्हा तिच्या आईला ती दिसली नाही तेव्हा तिनं तिचा शोध सुरू केला। लवकरच तिला हर्षिताचा मृतदेह पुलाखाली रक्तानं माखलेला आढळला आणि तिच्या भोवती भटक्या कुत्र्यांचा घोळका होता। लागलीच माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीचा मृतदेह हस्तगत करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे। भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर बंद करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे।